हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज एसटी असल्याचं निदर्शनास आलंय. त्यांचं असं मत आहे की आम्हाला सुद्धा आता एसटी आरक्षण मिळावं. बंजारा समाजासाठी सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करा. हा, त्यांच्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करावं. बंजारा समाज असलं तर द्या ना म्हणा, काय त्याला गरीबाला विटी धरायचं हमेशाच. आणि तेवढे ते हे बी करा म्हणा लगेच. ती प्रश्न ठुला काय मागं व्हायचा. आता ते महामंडळ ही केले उपसमिती, तेवढी ते दलित मुस्लिम एक उपसमिती करा म्हणा. हो, मुख्यमंत्री साहेब. परत शेतकऱ्यांना एक उपसमिती पाहिजे, त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ना. आदिवासी समाजाला सुद्धा एक मंत्रिमंडळाची उपसमिती असायला पाहिजे. का नसायला पाहिजे, का नसायला पाहिजे. मायक्रो ओबीसीत सुद्धा एक उपसमिती असायला पाहिजे, त्यांच्या गरिबाचे प्रश्न सुटतील ना. तुमच्या म्हणण्याप्रमाणेच राज्य कायदा चालवायला काय तुम्ही, सरकार पण चालवायला त्यांनाही असणं गरजेचं आहे. चलो, धन्यवाद. बंजारा समाज आहे तो म्हणतोय की जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण होतात, मग आम्हाला सुद्धा एसटीतून आरक्षण मिळावं, तो लाभ मिळावा. आमचे जुने पुरावे देखील आहेत. घ्या म्हणा, घ्या म्हणा. त्याला असल्यावर घ्यायला काय हरकत आहे. आणि यांना असल्याला देत नसते, ते नसणाऱ्याला देत असते. ज्याला आरक्षण नाही त्याला देत असते ती, आणि ज्याला आहे ना त्याला देत नसते. मागे तुमचा पाठिंबा आहे. अरे मग कशाला खऱ्याला पाठिंबा असतो त्याला काय. तुम्ही पाटलांची भेट घेण्यासाठी आले होते, त्याची विचारपूस करायला आले होते, काय सांगा. सकल मराठा समाजाचा जे मुंबईला आंदोलन उपोषण चालू होतं मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, मी 31 तारखेला आझाद मैदानाला जाऊन मनोजदादाची भेट घेतली होती. या आंदोलनाला पाठिंबा देखील जाहीर केला होता मी त्या ठिकाणी. आणि शासनाने मनोजदादाच्या मागण्या मान्य केल्यानंतर मनोजदादा गॅलेक्सी हॉस्पिटलला ॲडमिट झाले होते. आणि आज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी